न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद। महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। केज तालुक्यात विकास कामांचा धुमधडाका सुरू आहे। पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यामुळे केज तालुक्यातील वातावरण सध्या भाजपमय झालेले दिसत आहे। ग्रामीण भागातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत आहेत। केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक संगीता ठोंबरे यांनी पालकमंत्री नामदार पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून ग्रामीण भागातील अनेक रस्ते डांबरी केले आहेत। त्यांचे उद्घाटन आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे। यामुळे पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागताचे मोठमोठे आकाराचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। यामुळे एकंदरीतच केज तालुक्यातील वातावरण सध्या भाजपमय झालेले दिसून येत आहे। विविध विकास कामांचा धुमधडाका चालू असलेला दिसत आहे। केज तालुक्यातील बनसरोळा येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे। या उद्घाटनानंतर बनसरोळा येथे पंकजा मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे। तसेच दुपारनंतर 3:30 वाजता केज येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण पवार, रमेशराव अडसकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, आमदार आर.टी. देशमुख, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष रमेश पोकळे यांची उपस्थिती असणार आहे। या कार्यक्रमानंतर केज तालुक्यातील नांदुरघाट येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी केज तालुका भाजपाच्या वतीने जंगी तयारी करण्यात आली आहे। या कार्यक्रमास भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केज तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे। केज तालुक्यात विकास कामांचा धुमधडाका। 55 कोटी रुपयांच्या 24 कामांचे नामदार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन। बनसरोळा, केज, नांदुरघाट येथे उद्घाटन आणि जाहीर सभा। कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार प्राध्यापक संगीताताई ठोंबरे। केज तालुक्यात ताईंचे हार्दिक स्वागतोत्सुक केज तालुका भारतीय जनता पार्टी केज विधानसभा मतदारसंघ।